2030 मध्ये गारपीट झाली, त्या गारपिटीच्या बदल्यात राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले, त्या अनुदानात नांदगाव तालुक्यातील माडवंड येथील ग्रामसेवकाने मोठा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे ग्रामस्थांचं मागील 9 दिवसापासून उपोषण सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की 2023 मध्ये गारपीट झाली। या गारपिटीत झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून राज्य सरकारकडून गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलं। यामध्ये नांदगाव तालुक्यातील एका ग्रामसेवकाने ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना 10,800 रुपये ऐवजी 5,400 रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा केले आणि उर्वरित 5,400 रुपयांचे ग्रामसेवकांनी त्याची पत्नी, मेहुणा, भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर 55 ते 70,000 रुपये अनुदान लाटले। या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की या कृषी मंत्र्यांचं करायचं काय? या कृषी मंत्र्यांचं करायचं काय? 2023 मध्ये आमच्या गावात जी काही गारपीट झाली, या गारपिटीचे नुकसान भरपाईचे पंचनामे गावचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी केले। सदर पंचनामे करत असताना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या गावात अपहार केलेला आहे। सदर अपहाराचे सर्व अपहारासंदर्भात जी काही माहिती आम्हाला हवी होती ती सर्व माहिती आम्हाला साध्या पद्धतीने मिळाली नाही, ती आम्ही माहिती अधिकारातून मिळवली। ती माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहिती तपासली असता असे लक्षात आले की संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वतःच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याच्या नावावर मांडवड गावात 1 गुंठाही जमीन नसताना 54,000 रुपये प्रत्येकी नावे 54,000 रुपये रक्कम ही घरातील सदस्यांना वितरित केलेले आहेत। हे सर्व पुरावे तहसीलदार आणि BDO यांना सादर करून देखील आज आमच्या उपोषणाला 8वा दिवस उजाडलेला आहे, परंतु संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही प्रशासनामार्फत केलेली नाही आहे। संबंधित अधिकाऱ्याकडनं अपहार केलेल्या रकमेची वसुली करून संबंधित अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात यावं, तडकाफडकी त्याला बडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही विनंती। ग्रामसेवकाने मोठ्या प्रमाणात पत्नी, मुलगी, मुलगा सगळे सोयरे यांच्या नावाने लाखो रुपयांचे अनुदान लाटले। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांची मागणी सरकारने मान्य केली नाही, परंतु माडवंड येथील ग्रामसेवकाने सगळे सोयऱ्यांना धरून आणि संगणक परिचालक विजय आहेर, काही महसूल लिपिक यांच्या मदतीने केलाय लाखोंचा अपहार। आता हा अपहार समोर आलाय, मात्र याबाबत आता काय पावलं उचलले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धाप।